बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावात असलेली ही शेकडो वर्ष जुनी रहस्यमय विहीर, ज्या विहिरीत आहेत काही दुर्मिळ शिल्प. नमस्कार मंडळी, मी सागर मदने आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक दुर्लक्षित पण रहस्यमय विहीर. वडगाव निंबाळकर या गावामध्ये आपण पोहोचलोय आणि याच ठिकाणी आपल्याला गावाचं ग्रामदैवत असणारं श्री काळभैरवनाथाचं मंदिर पाहायला मिळालं. हे मंदिर सुद्धा फार प्राचीन आहे. बरंचसं जीर्णोद्धाराचं काम झालंय, त्यामुळे या मंदिराचा सध्याचा परिसर फार सुंदर वाटतो. मंदिराच्या समोरच्या जागेमध्ये इथे दगडी दीपमाळा आहे आणि इथून पलीकडच्या बाजूलाच जुन्या काळातली ती वैशिष्ट्यपूर्ण अशी विहीर आहे, जिला मोठा लावण्याची सुद्धा जागा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा रहस्यमय मूर्ती आपल्याला त्या विहिरीच्या आतमध्ये किंवा बारावाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तर हे मंदिर कसं आहे ते पाहूयात, मंदिरात दर्शन करूयात आणि त्यानंतर मग ती विहीर कशी आहे ते पाहूयात. बघू शकता हे मंदिराच्या समोरचं प्रवेशद्वार आहे. फार सुंदर मंदिर आहे आणि इथल्या गावकऱ्यांचं कौतुक करायला हवं की या मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ आहे आणि जीर्णोद्धाराचं काम सुद्धा फार चांगल्या पद्धतीनं इथल्या गावकऱ्यांनी केलेलं आहे. बघू शकता फार जुनं असं मंदिर आहे. आपण इथे चप्पल काढूया. या मंदिराच्या समोरच्या जागेमध्ये आपल्याला एक विरगळ पाहायला मिळाली. इथं बघू शकता जुन्या काळामध्ये युद्धामध्ये मरण पावलेल्या वीरांच्या किंवा वीरांगणांच्या स्मरणार्थ अशा विरगळी बांधल्या जायच्या, त्यावरती वेगवेगळे प्रसंग कोरले जायचे. ते आपल्याला इथं दिसतंय. या बाजूला एक लहान मंदिर आहे आणि हे ग्रामदैवत काळभैरवनाथांचं मंदिर. या मंदिराच्या बांधकाम शैली आपण पाहू शकतो. जुन्या काळामध्ये हेमाडपंथी शैलीमध्ये या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. या मंदिराचे सुरेख असे दगडी खांब आपल्याला इथे दिसत आहेत. आणि महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या जुन्या मंदिरांच्या मुख्य प्रवेशद्वारांवरती आपल्याला पाहायला मिळणार कीर्तिमुख आपल्याला इथं सुद्धा पाहायला मिळतंय. तर आता आपण या मंदिराच्या आतमध्ये जाऊयात. मंदिरामध्ये दर्शन करून झालंय आणि आता आपण या मंदिराच्या समोरच्या जागेमध्ये असलेली ती रहस्यमय बारव किंवा मोटांची विहीर पाहण्यासाठी जाऊयात, जे मंदिराच्या समोरच्याच जागेमध्ये आहे. मंदिराच्या समोरच्या जागेमध्येच ती रहस्यमय विहीर आपल्याला पाहायला मिळते. त्याला बारव सुद्धा म्हणता येईल. बघू शकता इथे या विहिरीत उतरण्यासाठी अशी रचना आहे आणि या ठिकाणी मोटा लावण्याची जागा आहे आणि विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या सुद्धा आहेत. बघू शकता या ठिकाणी मोटा लावण्याची जी जागा आहे, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आपण विहिरी पाहिल्या, पण या विहिरीचं एक वैशिष्ट्य असं की ज्या ठिकाणी मोटा लावण्याचे दगड आहेत त्या प्रत्येक दगडावरती आपल्याला काहीतरी मूर्ती कोरलेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी बघू शकता एका प्राण्याचं मुख आपल्याला पाहायला मिळतंय. इकडे जर आपण व्यवस्थित पाहिलं तर हे माकड दिसतंय की जे स्वतःच्या हातामध्ये काहीतरी घेऊन खाताना दिसतंय. इथेच मोठ लावण्याची व्यवस्था होती आणि पलीकडे एक मूर्ती आहे, त्याच्यामध्ये गाईचं शिल्प कोरलेलं आहे आणि या विहिरीत उतरण्यासाठी सुद्धा पायऱ्या आहेत. आणि आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे या ठिकाणी एक शिलालेख कोरलेला आहे. तुम्ही पाहू शकता. यावरून या ठिकाणी ही बारव किंवा विहीर नेमकी कधी बांधली असेल याची माहिती मिळू शकते. खरं तर व्यवस्थित वाचता येत नाही, पण इथे एक साल दिसतंय 1604. नक्की मी सांगू शकत नाही, परंतु यावरती 1604 असं साल कोरलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी कदाचित शिवपूर्व काळामध्ये ही विहीर बांधलेली असावी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विहिरीच्या आतमध्ये
जी शिल्प कोरलेली आहेत तुम्ही बघू शकता. या ठिकाणी पुरुष प्रतिमा आहेत. आणि आणखी महत्वाची गोष्ट अशी, या बाजूने स्त्री प्रतिमा कोरलेल्या आहेत तुम्ही बघू शकता. खरं तर या स्त्री प्रतिमा ज्या आहेत त्याच्यामध्ये त्यांना नथ वगैरे दाखवली, नथ, कपाळावरती एक टिक्का दाखवलाय टिकलीसारखा मोठा. या विहिरीतील शिल्पांना काहीतरी मोठा इतिहास असेल, मात्र स्थानिकांना देखील या विहिरीच्या इतिहासाविषयी काहीच माहिती नाही याचं आश्चर्य वाटतं. एका बाजूला पुरुषांची 7 मुखशिल्प तर दुसऱ्या बाजूस स्त्रियांची शिल्प आहेत. या विहिरीच्या आतमध्ये उतरण्यासाठी जो पायऱ्यांचा मार्ग आहे तो आपल्याला इथे दिसतोय बघू शकता. आणि त्या विहिरीच्या पहिल्या पायरीवरती कीर्तिमुख कोरले. या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ लावण्याच्या जागी एक मूर्ती पाहायला मिळते. या विहिरीची स्वच्छता करणे अत्यंत गरजेचं असून या विहिरीचा खरा इतिहास पुढे आणण्यासाठी संशोधन होणं देखील गरजेचं आहे. या विहिरीची स्वच्छता करून तेथील शिलालेखाचे संशोधन करून या विहिरीचा आणि तेथील शिल्पांचा इतिहास जगासमोर आणणं सध्या अत्यंत गरजेचं आहे. यासाठी स्थानिकांनी आणि इतिहासप्रेमींनी पुढाकार घ्यावा हीच माफक अपेक्षा.